नमस्कार. 11वी मध्ये शैक्षणिक वर्ष 21-22 या वर्षामध्ये प्रवेश घेतलेले सगळे विद्यार्थी आणि त्यांना शिकवणारे सर्व शिक्षक आणि काही अनुपस्थित सुद्धा असलेले शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, सर्व टीम ज्युनियर कॉलेजची, या सगळ्यांचं मी प्रथम मनपूर्वक स्वागत करते. खरंच खरे मॅडम म्हणल्यासारखं मनपूर्वक हे इतकं मनापासून आहे आज आमचं की आम्ही या क्षणाची खूप वाट बघत होतो. मागच्या 1.5-2 वर्षामध्ये आपण सगळेजण इतकं विचित्र आणि अचानक उद्भवले, असं वाटलं नव्हतं की ही फेज इतकी लांबली. 20 मार्चमध्ये जेव्हा लॉकडाऊन झाला 1 महिन्यात, तेव्हा वाटलं 1 महिन्यानंतर नक्की संपणार आणि सगळं ओपन होईल. आणि तेव्हा तर तुम्ही 10वीत होता, मला वाटतं 8वीत 9वीत होता. म्हणजे तेव्हापासून ते आत्तापर्यंत हा काळ खरंच खूप शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टीने तर खरोखर खूप वाईट गेला. म्हणजे आम्हाला की वर्गात स्टुडंट्स नसतील तर त्या वर्गाला काही मजाच नाही. जसं काही देऊळ एखादं खूप छान बांधून ठेवलंय, रंगरंगोटी झाली, पण अजून मूर्ती नसेल आतमध्ये तर तिथे जावंसच वाटणार नाही, तशी आमची अवस्था होती. हा रमाबाई हॉल खरोखर इतकं सुसज्ज सुंदर ऑडिटोरियम केलं, पूर्वीचं तुम्ही बघितलेलं नाहीये. पण हे जे आता झालेलं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आहे, हे सुद्धा आमच्या एका 5 स्टुडंटनी दिलेल्या ग्रँटमधनं झालं. त्यांनी आम्हाला निधी उत्पन्न करून दिला आणि इतकं मॉडर्न स्टाईलचं आपलं ऑडिटोरियम तयार झालं. त्यांचा तर आम्हाला खूप अभिमान वाटलाच की एका 5 स्टुडंटनी एवढी ग्रँट आपल्याला दिली. पण आता याच्यामध्ये आपले नवीन स्टुडंट्स कधी येतील? नॉट ओन्ली रमाबाई हॉल, आपल्या महाविद्यालय, मला सांगायला अभिमान वाटतो की MHRDची 5 करोडची ग्रँट मिळाली. त्यातली 2.5 कोटींची ग्रँट पहिल्या फेजमध्ये मिळाली, ती डिसेंबर 19 मध्ये. आणि आम्ही इमिजिएटली ती वापरायला अनेक गोष्टींसाठी ती मिळाली. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मिळाली, विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घेण्यासाठी मिळाली, शिक्षकांसाठी कार्यक्रम घेण्यासाठी मिळाली. आणि ती आम्ही वापरायला सुरुवात केली आणि इमिजिएटली जानेवारी-फेब्रुवारी झाला आणि मार्च 20 पासून एव्हरीथिंग इज क्लोज्ड. तरीही अनेक गोष्टी आम्ही केल्या. आणि तरी आपल्याला माहिती की या करोनाच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये इव्हन ट्रान्सपोर्ट होत नव्हत्या गोष्टी, दुकानं बंद होती, तेव्हा तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा तयार झालं नाही जेवढं आम्ही त्या ग्रँटमधनं करायला बघत होतो. आणि तरीही त्याच्यामधनं इतकी सुंदर आपली कॉम्प्युटर लॅब तयार झाली आहे, लॅबोरेटरीज तयार झाल्यात. पण देर आर नो स्टुडंट्स आणि टीचर्स ऑल्सो आर नॉट अलाउड टू वर्क ऑफलाईन. अशा कंडिशनमधनं आपण सगळेजण जात होतो. आणि त्या बॅकग्राऊंडवर आज हा ऑफलाईन ॲड्रेसचा कार्यक्रम आपण घेऊ शकलो, हीच मला खरंच खूप आनंदाची गोष्ट वाटते. त्या तुमच्या सगळ्यांचं आणि ऑनलाईन पण जे कोणी विद्यार्थी आपले जॉईन झाले त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक परत एकदा स्वागत करते. आणि या 11वीत ॲडमिशन घेतलेल्या मुलांचं तर आणि त्यांच्या पालकांचं सुद्धा मला विशेष कौतुक करावं असं वाटतं की हा करोनाचा काळ जो होता तो त्यांच्या 8वी-9वी पासून झाला. आणि ह्या काळात वेगवेगळे खरंच स्ट्रेस प्रत्येकाला आली. आणि तरीही त्याच्यातनं ज्या संयमाने तुम्ही उभे राहिलात, ज्या संयमाने तुम्ही अभ्यास केला, चांगले मार्क मिळाले. हा शिफ्ट सुद्धा खूप वेगळा होता आपल्याला, ऑफलाईन टू ऑनलाईन. टीचर्सना होता तसा स्टुडंट्सना पण होता. पण या सर्वावर संयम ठेवून एवढं डिटर्मिनेशनने अभ्यास केला, चांगले मार्क मिळवले आणि सप महाविद्यालयामध्ये तुम्हाला प्रवेश मिळालाय. खरंच तुमचं, तुमच्या पालकांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आणि कौतुक सुद्धा. आणि तर टाइम तुमचा सप महाविद्यालयामध्ये प्रवेश झालाय ना, याचाच अर्थ तुम्ही खरंच खूप डिटरमाइंड पण आहात. अभ्यासासाठी सुद्धा कुठलीही गोष्ट जे आपलं ब्रीदवाक्य आहे, हाती घ्याल तर तरीच नाही, त्याच्यामध्ये फिट होणारे असेच तुम्ही स्टुडंट्स नक्की असणार. म्हणून या काळामध्ये सुद्धा तुम्ही उत्तम अभ्यास करून आणि संयम राखून मी कुठेही डिप्रेस झाला नाही आणि त्याच्यातनं आपण आता बाहेर येतोय आणि सपमध्ये तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे. आता सप महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवणं हा खरंच खूप जणांचा ड्रीम असतं. तर हे ड्रीम तुमचंही असेल म्हणूनच तुम्ही इथे घेतलात आणि ते ड्रीम तुम्ही खरंच ते चेझिंग करण्यासाठी मला वाटतं तुम्ही नक्की अभ्यास केला असेल, काम केलं असेल आणि दॅट ड्रीम हॅज कम ट्रू. तर ड्रीम अशीच एकापेक्षा एक मोठी ड्रीम्स, आता ही फर्स्ट स्टेप झाली जी तुम्ही सपमध्ये प्रवेशासाठी बघितलेलं असलेलं स्वप्न. तर अशीच तुम्ही खूप स्वप्न बघावी, खूप मोठं व्हावं
असं आमच्या सगळ्यांना वाटतं. सप महाविद्यालयाची सगळी शिक्षक शिक्षकेतर टीम ही सदैव तुमच्या बरोबर असते. आणि आता तुम्हाला सर्व विभाग प्रमुखांनी वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली, काय काय माहिती काय काय अवेलेबल आहे कॉलेजमध्ये याची माहिती दिली. साखरे मॅडमनी लायब्ररीबद्दल सांगितलं, NCC बद्दल भुरगुले सरांनी सांगितलं. सगळ्यांची ही थोडीशी तोंड ओळख तुम्हाला झालेली. ह्याचा उपयोग करून तुम्ही, मला खूप आशा आहे की दिवाळीनंतर तरी पूर्णपणे ऑफलाईन कॉलेज सुरू होईल आणि तेव्हा तुमचं कुठे अडू नये. तुम्हाला कॉलेजमध्ये आल्यानंतर साधारण सुसह्य व्हावं की ऑफिस कोणीकडे, जसं भालेराव मॅडमनी सांगितलं की पोर्चमधनं आत आलात की डाव्या साईडला वळलं की आपल्या ऑफिसचे हॉल नंबर्स आहेत, लायब्ररी कुठे आहे, लॅबोरेटरीज कोणीकडे आहेत आणि ओव्हरऑल वर्किंग कॉलेजचं कसं चालतं, कशी परीक्षा पद्धती असते, कधी परीक्षा तुमची असली याची एक ओव्हरव्ह्यू देण्यासाठी असा हा आपला आजचा ॲड्रेस असतो. तशी तुम्हाला सगळी माहिती तर सगळ्यांनी दिलेलीच आहे. तर मला असं वाटतं तुम्ही जेव्हा यायला लागाल कॉलेजमध्ये ऑफलाईन आणि आत्ता ऑनलाईन सुद्धा जी काय माहिती तुम्हाला मिळवायची असेल ती त्या त्या सेक्शनकडनं त्या त्या विभागाकडनं तुम्हाला आत्ता ऑनलाईन पद्धतीमध्ये पण मिळत राहील. आणि ऑफलाईन आलात तर तुम्ही ॲक्च्युली त्या वर्गात त्या टीचर्सकडे जाऊ शकाल आणि तुम्हाला जे काय हवं आहे त्याबद्दल विचारू शकाल आणि माहिती करून घेऊ शकाल. पण त्याच्यासाठी तुमची पण खूप तयारी पाहिजे. आत्ता सुद्धा सर म्हणल्यासारखं की ऑनलाईन ॲडमिशन्स तर खूप, सिनियर कॉलेजला पण मी बघते ॲडमिशन्स तर खूप दिसत आहेत, पण प्रेझेंटी ॲक्च्युली ऑनलाईन वर्गामध्ये सुद्धा आता खूप कमी. मागच्या वर्षी ऑनलाईन वर्ग नवीन जेव्हा सुरू झाले तेव्हा खरंच ऑफलाईनपेक्षा ऑनलाईनमध्ये खूप विद्यार्थ्यांची प्रेझेंटी असायची. आता तो एक नवीन माध्यम सुरू झालं होतं, सगळ्यांना ते छान वाटायचं. पॉवर पॉईंटवर शिकवतात टीचर आपण आपल्या घरी बसून अगदी शेवटच्या क्षणी जस्ट लॉग इन करतो, कुठेतरी ट्रॅव्हल करून जायला लागत नाहीये आणि तेवढंच चांगलं दर्जेदार शिक्षण ऑनलाईन सुद्धा आपल्याला मिळायला लागले, प्रॅक्टिकल सोडून. पण आता मला वाटतं विद्यार्थ्यांना त्याची पण खूप सवय झाली आणि त्यांना असं वाटतं की आपण यूट्यूब बघावं किंवा गुगलवर तर आहेच सगळं. त्यामुळे माझ्या वर्गांमध्ये सुद्धा आमच्या सिनियरच्या 50% जेमतेम ऑनलाईनला सुद्धा प्रेझेंट आहे. तर जरी हे मीडियम खूप चांगलं असलं आणि खूप माहिती गुगलवर सुद्धा अवेलेबल असली तरीही सुद्धा या मोठ्या रिझर्वॉयरमधनं, एक्झॅक्टली नॉलेजच्या रिझर्वॉयरमधनं एक्झॅक्टली रिलेव्हंट नॉलेज तुम्हाला काय हवंय ते फक्त तुम्हाला शिक्षकच देतील. ते फक्त तुम्हाला ज्या त्या वर्गाचा स्कोप काय आहे आणि करेक्ट नॉलेज काय आहे हे फक्त तुम्हाला शिक्षकच द्यायला लागतील. त्यामुळे कितीही टेक्नॉलॉजी विकसित झाली तरी टेक्नॉलॉजी कॅनॉट सबस्टिट्यूट टीचर्स. टीचर्स दोज हू विल नॉट who cannot use technology can be replaced by teachers, those who know technology. But only technology cannot substitute teachers. हे डेफिनेटली टीचर्सना टेक्नॉलॉजी पण यायला पाहिजे आणि ऑफलाईन आपण शिकवतो म्हणजे शिक्षण पण देता यायला पाहिजे. पण नुसत्या टेक्नॉलॉजीवर जर गुगलवरनं जाऊन तुम्ही माहिती अभ्यास करायचा प्रयत्न कराल तर निश्चितच तो योग्य असा अभ्यास तुमचा होणार नाही. असं अनेक वेळा आमच्या सिनियर कॉलेजमध्ये सुद्धा घडतं. पेपर झाल्यानंतर विचारलं कसा गेला रे पेपर, अवघड गेला मॅडम, काय अभ्यास केला होता तो आलाच नाही. ते कळण्यासाठीच वर्गात बसायला लागतं. नक्की अभ्यास कशाचा करायला पाहिजे, त्या प्रत्येक टॉपिकमध्ये किती डीप आपल्याला जायला हवं. तर यासाठी तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन कोणते, आपण आत्ता काही वेळ ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे घेणार आहोत आणि दिवाळीनंतर मोस्ट प्रॉबेबली आपलं ऑफलाईन सर्व कॉलेज चालू होईल. आणि त्यासाठी तुम्ही अवश्य 100% प्रेझेंटी, 100% अटेंडन्स देण्याचा स्वतःचा प्रत्येकाने असं ठरवा की माझं अटेंडन्स 100% असेल. कारण हे सगळं कॉलेजमधलं सगळी गोष्ट ना, सगळ्या नॉट ओन्ली इन्फ्रास्ट्रक्चर, सगळे टीचर्स, नॉन टीचिंग, एव्हरीबडी, या सगळ्यांच्या कामाला, सगळ्यांच्या आयुष्याला स्टुडंट्स हे सेंटरला ठेवून आम्ही काम करतो. युअर सेंट्रल आयडिया यू आर इन द सेंटर ऑफ आवर लाईफ. तुमचं सेंट्रल, तुमची परीक्षा कशी व्यवस्थित होईल, तुमचे लेक्चर्स कसे ऑफ जाणार नाही, तुम्हाला कसं योग्य मिळेल, तुमची कशी कुठेही अडचण होणार नाही, हे पहिल्यांदा बघून आम्ही आमच्या रोजच्या आयुष्यातलं बाकी सगळं अरेंज करतो. तर तुम्ही आमच्या सेंट्रलला आहात. त्यामुळे एवढी मोठी यंत्रणा तुमच्या मागे काम करते आहे आणि तुमचं स्वागत करते आहे की तुम्ही या सगळ्याचा उपयोग करून घ्या. खरोखर तुम्ही उपयोग करायचं ठरवलं ना तर देता किती घेतील 2 हाताने अशी तुमची अवस्था होईल. मी PhD केलं नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस
ही एक संस्था आहे विद्यापीठाच्या आवारामध्ये, नॅशनल सेंटर. आणि मी PhD खरंच काही काळाने खूप उशिरा केलं, 2003 ते 2007 साली केलं. मला तिथनं बाहेर पडल्यावर वाटलं रे इथे अजून किती घ्यायचं होतं जे आपण घेऊन नाही शकलो. एवढे नॉलेजेबल सायंटिस्ट होते, इतकी उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर होतं, पण मी तिथे खूप कमी पडले की अजून मला यातनं करता आलं असतं काही. पण खरोखर तो PhDला पुरेसं माझं काम पण झालं. आणि असं तुम्ही इट इज अनएंडिंग, इतकी अवस्था त्या एकट्या NCCS या संस्थेची होती, तसं तुमचं इथे पण होईल. आणि ते सगळं तुम्हाला सुसह्य व्हावं, तुम्हाला कुठे अडचण होऊ नये म्हणून आम्ही सगळेजण काम करतो. पण फक्त मला असं वाटतं तुम्हाला पण माहिती आहे की हे सगळं असलं, तुमच्या पंखांमध्ये बळ आलेलं आहे, ते पंख अजून खूप स्ट्रॉंग करायचे आणि तुम्ही खूप उंच उडी घ्यावी, अशी आमच्या भरारी घ्यावी असं आपल्या सगळ्यांना आम्हाला वाटतं. आमच्या 5 स्टुडंट्सची अल्युमिनायची लिस्ट तर तुम्ही ऐकलीच असेल, ती गुगलवर पण आहे. अल्युमिनाय ऑफ SP कॉलेज म्हणजे कोण कोण होऊन गेली. मी इथे मागचे 33 वर्ष काम करते. याच्यामध्ये किती प्राऊड फिलिंग देणारे, आम्हाला प्राऊड वाटणारे असे 5 स्टुडंट आमचे होऊन गेलेले आहेत. आणि तुम्ही इथून पास करून, जसे खरे मॅडम म्हणजे की येण्याचं दार एक असलं तरी जाण्याची तुम्हाला अनेक दार आहेत. आणि त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही खूप उत्तुंग कामगिरी करणार आहात. तुम्ही 11-12 थोडे जरी इथे असलात तरी तुम्ही कुठे जाऊन उत्तुंग कामगिरी करता, तेव्हा आम्हाला समजतं आणि आम्हाला असं वाटतं आम्ही खूप मोठे झालो. खोटं सांगत नाही खरोखर की SP कॉलेजचे विद्यार्थी जगातल्या कुठल्याही देशात गेले ना तरी असतातच, खरोखर असतात. आणि तो इतका प्राऊड फिलिंगचा आम्हाला तेव्हा काय वाटत असेल हे मी शब्दात सांगू शकत नाही. मी एका कॉन्फरन्ससाठी ऑस्ट्रेलियात गेले होते, माझं सिलेक्शन झालं होतं म्हणून. आणि आम्ही 2 दिवस आधी तिथे, 1 दिवस आधी सेटल झालो होतो. आणि रात्री आम्ही एका रोडवरून इव्हनिंग वॉकला असे जात होतो. आणि मागणं आवाज आला दातार मॅडम. आणि मी 87-88 पासून इथे सर्व्हिस करते. आणि मी PhD करत असताना 2003ला मी PhDला गेले, 2003 ते 7. आणि 7 साली मी ऑस्ट्रेलियात मध्ये गेले होते. आणि दातार मॅडम हात मारला तेव्हा ती म्हणते, मला पण आवाज ओळखीचा वाटला, कारण ती स्टुडंट होती 1989 सालची. आणि मी माझ्या कलिग्सशी बोलत होते, मी तर खूप बदलले, मुलं पण बदलतात इतक्या वर्षांमध्ये. ती म्हणजे मी आवाजावरनं ओळखलं मॅडम, तुम्ही दातार मॅडमना. अजून काय पाहिजे शिक्षकांना एखाद्या. त्यामुळे हे आम्हाला निश्चित मिळेल. आणि त्याच्यासाठी आमचे डोळे खूप तुमच्याकडे आहेत की तुमचे पंख स्ट्रॉंग आत्ता आहेत,